खरं म्हणजे पहिला आवाज जर राहुल गांधींनी उचलला होता पूर्ण देशात, या संपूर्ण निवडणूक आयोगावरती मोठा प्रश्नचिन्ह केलं होतं. त्या प्रश्नचिन्हाला आयोगाने कधीही उत्तर दिलं नाही. उत्तर देत होते ते भारतीय जनता पार्टी आणि गद्दार जे दुसरे पक्ष त्यांच्यावर असलेले ते उत्तर देत होता. उत्तर अपेक्षित होतं यांच्याकडनं, आयोगाकडनं जेव्हा संपूर्ण देशात आवाज उठायला लागला त्यानंतर स्वतः आमचे युवा नेते, वरी विधानसभेचे आमदार, आमच्या पक्षाचे युवांचा प्रमुख आदित्य ठाकरेंनी हा आवाज पुराव्यानिशी उचलला. पण त्यावेळेला सुद्धा आदित्य ठाकरेंना उत्तरं भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख नेत्यांनी दिली व त्यांना वेगवेगळ्या नावांनी संबोधायला लागले. त्यांच्या कामाचं खच्चीकरण करण्याचं काम. पण आता तर निवडणूक आयोगाने जे जे बाजू घेत होते त्यांच्या खाडीत थोबाडीत मारली. कारण आम्ही आमदारकीला मतदान केलं आणि आम्हाला तुम्ही दुबार ठरवतात म्हणजे नक्की कुठे बसून बोलतेय. ही यादी बनवली आणि हे निवडणूक आयोगाचं काम नाही का? मग त्यांना निवडणूक आयोगाला जे सगळेजण संबोधितात की हा कुठला आयोग आहे आणि त्यांच्या भाषेत मी बोलते, मी माझी भाषा नाही की हा भांडी घासा आयोग आहे. मग अशा पद्धतीने तुम्ही येऊ म्हणजे माझं नाव नाही तर मी एक जागरूक नागरिक आहे. मतदानाच्या वेळेला तुम्ही आम्हाला दुबार म्हणून बाहेर पण काढू शकता. म्हणजे सगळे अधिकार तर हळूहळू काढून घेतातच आहेत. खरं म्हणजे आज संविधान दिन आहे. मी त्या संविधान दिनाला सॅल्यूट करून, नमन करून त्याचं स्वागत करते. संविधान आहे. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांना सॅल्यूट आहे कारण ते त्यांनी दिलं या देशाला, लोकशाही दिली. पण आज त्या संविधानाचा तर अपमान होतोच आहे, पण त्याचबरोबर ठोकशाही येते. तुमच्या प्रभागामध्ये सुद्धा 8,000हून अधिक मतदार हे दुबार असल्याचं पाहायला मिळते. केवळ वरळीमध्येच मोठ्या संख्येनं हे सगळे जी साऊथ विभागातले मतदार दुबार असल्याची संख्या खूप मोठी आहे. आत्ता जेव्हा आदित्य ठाकरेंसहित सगळे प्रश्न करतायत तेव्हा महाराष्ट्राचा आयोग मुंबईमध्ये त्यांच्या असलेल्या कामामध्ये मग ते महापालिकेवर ढकलत आहेत, मग महापालिकेत त्यांच्यावर ढकलते, मग ते केंद्रावर ढकलत आहे. म्हणजे आयोगाची ढकलगाडी चालू आहे. आणि हा आयोग ठरवणार या देशाचे आम्ही नागरिक आहोत की नाही. हा आयोग ठरवणार की आम्ही मतदान करायचं की नाही. अशा आयोगाचा मी धिक्कार करते. फक्त तुम्ही सांगा की तुमच्या नावासमोर स्टार आहे म्हणजे तुम्ही दुबार मतदार आहात. आता तुम्हाला हमीपत्र सुद्धा द्यायचं आहे. मी काल जाऊन फॉर्म भरला. आता ठीक आहे, सगळेच मतदार याबाबत जागृत असतीलच. तुमच्या माहितीने आता ते जागृत झाले. पण प्रत्येकाला कळणार नाही माझं नाव दुबारमध्ये आहे का. म्हणजे तो मतदार जर मतदानाच्या दिवशी आतमध्ये गेला तर त्याला बाहेर काढतील. आता तुमच्या माध्यमातून मी आयोगाला तेच विचारते. माझं नाव मला तर कुठे दिसत नाहीये. मग तुम्ही प्रिंटिंग मिस्टेक करून बाहेर निघणार का? आणि जर प्रिंटिंग मिस्टेक म्हणत असाल तर तुमच्यावर कारवाई का होऊ नये? तुम्ही कोण ठरवणार आहे आम्ही मतदान करायचं, आम्ही कोणाला करू, काय करू हा वेगळा भाग आहे. पण आम्हाला मतदानाच्या प्रक्रियेत ज्याला सर्वोच्च स्थान आहे त्याच्यापासून आम्हाला वंचित ठेवणार. मुंबईचा प्रथम नागरिक हे जाणून बुजून केलंय का असा आता संशय आमचा वाढत चाललाय. मुंबईत 103 बार नाव असणारे सुद्धा अनेक मतदार आहेत. 4 लाख लोकांची नावं वारंवार घेतल्यामुळे तब्बल 11 लाख बोगस मतदार तयार झालेले आहेत. 103 वेळा नाव नोंदवणी करता पण यंत्रणा काही करत नाही.
मग आम्ही तुम्हाला सारखं जे आदित्य ठाकरे प्रेझेंटेशन देऊन जे दाखवत होतं त्यालाही तुम्ही हास्यास्पद घेतलं. तुम्ही म्हणजे जे निवडणूक आयोग आहे आणि निवडणूक आयोगाचे जे प्रमुख आहेत ते 10 तोंड त्यांची भाजपाची बोलल्यानंतर बाहेर येतात. मग नक्की हा प्रमुख निवडणूक आयोग कोणाच्या घरी बसून हे केलेलं कांड आहे असं मला विचारायचं आहे. कोणाच्या घरी बसून केलेलं कांड आहे. मात्र ज्या प्रकारे पत्रकार परिषद या नगर परिषदेच्या वेळेला निवडणूक आयोगाने घेतली होती त्यावेळेला दुबार मतदानावरती आम्ही केवळ फॉलो करतो असं त्यांनी म्हटलं. ते स्वतः काही बोलतात, तो त्यांचं बोलणारं तोंड त्यांचं आहे, पण ही 10-12 तोंड बोलल्यानंतर दिसतंय की ते त्यांचेच विचार घेऊन चालले. आणि जर असा आयोग असेल तर देशाची लोकशाही टिकून राहील का हा प्रश्न आता देशाला, महाराष्ट्राला, मुंबईला पडलेला नागरिकांना पहिल्या टप्प्यातल्या मतदानासाठीचे आता अंतिम मतदानाचा इतका गोळ असताना निवडणुकीची घाई सुद्धा होताना पाहायला मिळते. ज्या प्रकारे नगर परिषद नगरपंचायत जाहीर झाल्या, ज्या पद्धतीने लोकसभा झाल्यानंतर खडखडून जागं झालेलं आणि खडखडून जागं झाल्यानंतर खडबडून गडबड केलेलं आणि गडबड झाली आहे म्हणून गोंधळात निवडणुका पार पाडायच्या आहेत हा मनसुबा आहे. आज सगळ्या पक्षांनी सांगितलं आहे भाजप सोडून की अशा गोंधळात निवडणुका होता कामा नये आणि ह्याला 21 दिवस तरी द्या. हा गोंधळ आम्ही तुमच्याबरोबर राहून पार करू, पण आता ते 21 दिवस देतात का बघायला पाहिजे. आता एकीकडे आपण बघितलं तर महायुतीचे नेते हे मैदानात उतरून आपल्या पक्षासाठी मतं मागत आहेत. महाविकास आघाडीचे किंवा शिवसेनेचे मोठे चेहरे मात्र या स्थानिक पातळीवरच्या निवडणुकींमध्ये काहीसे दिसत नाहीत, एकत्र दिसत नाहीत विशेष करून. नाही, असं काही नाही आहे. प्रत्येकजण आपला जो वॉर्ड ज्याला म्हणतो किंवा काम केलेला भाग तिथे तळ ठोकून आहेत. ह्यांच्यासारखी खोटं बोल पण रेटून बोल हे कार्यक्रम आम्ही करत नाही. त्यामुळे हा जो घोळ आहे या घोळाला निवडणूक आता आयोग कसा सामोरा जातोय आणि म्हणून निवडणूक आयोगाला जी दूषणं दिली आहेत ती सत्य आहेत असं आता वाटायला लागलं आहे. ताई, तुम्ही आता म्हणताना म्हणाला की भाजप सोडून सर्व पक्षांनी अशा परिस्थितीमध्ये निवडणूक होऊ नये असं म्हटलंय. मात्र त्या भाजपमधीलच काही आमदार आहेत, मंत्री ती सुद्धा म्हणत आहेत की दुपार मतदार आमच्या मतदार हो, काल संध्याकाळपासून त्यांच्या भूमिका बाहेर यायला लागल्या काही आमदारांच्या, मंत्र्यांच्या, कारण त्यांच्या वॉर्डमध्ये पण गोंधळ घातला आहे. आणि जास्त तो गोंधळ म्हणजे आत्ता वरवर जे दिसतंय ते शिंदे ग्रुपमधनं आलेल्या आमदारांमध्ये फार मोठा गोंधळ करून ठेवला आहे. एक वेगळा प्रश्न आहे. मुंबई महानगरपालिकेकडून एक नवीन नियमावली जाहीर करण्यात आलेली आहे. फॅमिली डॉक्टरला मृत्यू नोंदणीसाठी आता स्वतः महानगरपालिकेमध्ये जावे लागणार. त्यामुळे अनेक फॅमिली डॉक्टर हे वैतागलेले आहेत. त्यांचा दवाखाना बंद करून त्यांना जावं लागतं. खरं म्हणजे काही निर्णय जे होत आहेत महानगरपालिकेमध्ये ते लोकांना त्रासदायकच आहे. म्हणजे मृत्यूचं सर्टिफिकेट द्यायचं की नाही एवढे डॉक्टर रिकामी असले पाहिजे ना, कारण त्यांचा स्वतःचा एक व्यवसाय आहे. एक बुक दिल्यानंतर एंट्री होते, त्या एंट्रीनंतर त्या बुकच्या प्रत्येक पेजचं कोणाला दिली ती एंट्री ते महिन्याअखेरी कळवतात. मग तुम्हाला डॉक्टर का पाहिजे? म्हणजे सरसकट जो लेबर आहे त्यापासून ते अगदी उच्च डॉक्टरांपर्यंत छळणूक आहे. आपण फक्त राणीच्या बागेतील शक्ती वाघिणीचा मृत्यू झाला, 1 आठवड्यानंतर शक्ती वाघाचा मृत्यू झाला. जवळपास 8 दिवसांनी ती बातमी समोर येते. मुळामध्ये ITIच्या माध्यमातून ती बातमी समोर येते, मात्र प्रशासनाकडून काही सांगितलं जातं नाही. हां, खरं म्हणजे हे रॉंग आहे. लगेच ती बातमी कळायला पाहिजे होतं, कारण शक्ती वाघाला बघण्यासाठी अनेक बच्चे कंपनी आणि अतिशय तो शक्ती वाघ हा नागरिकांबरोबर म्हणजे जाणाऱ्या बघणाऱ्या लोकांना तो आता असा घुलमिललेला म्हणजे त्याला आपण काय म्हणतो मिसळलेला. आणि मी चौकशी केली तर मला असं लक्षात त्यांनी आणून दिलं आहे की ते खाण्यामध्ये एखादं, कारण ते हाडं पण चावतात, त्याच्या कुठेतरी इजा झाली असावी. आणि जसं आता माणसाला अचानक अटॅक येतो ती जास्त शक्यता त्यांना वाटते. कुठलेही सिम्पटम्स नव्हते,
सुंदर खेळवतो आणि तुम्हाला CC कॅमेरे वगैरे मिळतीलच. त्यामुळे जसं मनुष्य प्राण्यामध्ये अचानक अटॅक आला म्हणजे चालता चालता माणूस पडतोय, तसं आता प्राण्यांमध्ये पण सिम्पटम्स दिसायला लागले. त्यांनाही ते काळजीचं कारण झालं आहे. त्याच्याबरोबर जी वाघीण आहे ती आता फार हिणमुसली आहे. त्यांच्या ब्रेनवर तो परिणाम होऊ शकतो, तर तेही काळजी घेत आहेत. आणि अजून तो रिपोर्ट आला नाही, पण शक्यता असं आहे की त्याला कदाचित ज्याला आपण हार्ट अटॅक म्हणतो अचानक आले तो झाला. आरोग्याची बाजू सांगितली, पण याच्यामध्ये संशय व्यक्त केला जातो की 8 दिवसांनी का सांगावं लागलं ते पण ITI टाकलेलं नाही. याची पूर्ण माहिती मला मिळालेली नाही आहे. त्यांचं म्हणणं आहे अगदी ज्या दिवशी घडलं त्याच दिवशी कळवलेलं आहे ऐकताना, आणि त्याची कारणं जोपर्यंत येत नाही तोपर्यंत त्याचं सांगणं प्रसिद्ध करणं असं त्यांना संयुक्तिक वाटलं नाही आहे. आता ते पोस्टमार्टम रिपोर्ट तो काय बँगलोर काय कुठेतरी जातो आणि मग येईल. मग एक हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.